जंगलात एक प्रसिद्ध गोष्ट सगळ्यांना माहीत होती. ससा आणि कासवाची स्पर्धा. वेगवान ससा झोपल्याने हरला आणि सातत्याने चालणाऱ्या कासवाने जिंकले. कासवा, मला अजून एक संधी दे. त्या दिवशी मी चूक केली. यावेळी मी पूर्ण तयारीने येईन. ठीक आहे सशा, मला हरकत नाही, पण यावेळचा रस्ता मी ठरवणार. सावधान, तयार, 1 2 3 सुरू. पुन्हा विजेच्या गतीने पळू लागला. त्याच्या मनात एकच विचार, यावेळी मी हरायचं नाही. अरे, हा नदीचा रस्ता, मी कसा जाऊ? सशा, स्पर्धा फक्त वेगाची नसते, ती योग्य दिशेची, बुद्धीची आणि सातत्याची असते. कासव पाण्यात उतरले, शांत, स्थिर आणि हळूशू पुढे सरकले, आणि ससा किनाऱ्यावर उभाच राहिला. कासव जिंकले, कासव जिंकले. कासवा, आज मला मोठा धडा मिळाला. वेगापेक्षा दिशा महत्वाची. चिकाटी आणि सातत्यानेच विजय मिळतो. हो सशा, आणि हेच आयुष्यातही लागू होतं. योग्य मार्ग, सातत्य आणि संयम हीच खऱ्या अर्थाने यशाची गुरुकिल्ली आहे. काल जो हरला तो आज नक्की जिंकू शकतो, जर तो कासवासारखी शांत आणि बुद्धिमान मेहनत करेल. It's good to share the quiet moments with a friend.